हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा नवीन मराठी व्हिडिओमध्ये. तर इकडे आता मी सकाळी 5 वाजताच उठले होते. 5 वाजता उठून मी आंघोळ वगैरे करून घेतलेली, कारण सोमवार होता. मग केस वगैरे मला धुवायचे होते. पहिला माझा उपवास होता, पण आता उपवास नाही आहे. तर मग मी आता केस वगैरे सगळे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत आणि नंतर किचनमध्ये आलेले आहे. तर इथे मी आता पाणी ठेवलेलं आहे, गरम पाणी पिण्यासाठी थोडंसं, आणि इकडे दूधसुद्धा काढून ठेवलेलं आहे. तर आज आहे चपाती आणि कोबीची भाजी. तर हे डेली मॉर्निंग रुटीन आहे. तर इकडे मी पाणी, आणि इकडे हे आहे ते जे मेथी दाणे असतात, तर ते मी मिक्सरमध्ये बारीक वाटून मग त्याची पावडर तयार करून हे पीत असते रोज. कारण याने पण फ्रेश वाटतं आणि छान वाटतं. मेथीदाणे भिजवून शिवाय म्हटलं मेथीदाणे जरासं भाजून आणि नंतर ते मिक्सरला वाटून ते पिलं तर योग्य वाटेल, म्हणून मग मी ते पिते. आणि इकडे आता मी कोबीची भाजी आहे ती करायला घेतलेली आहे. कोबी चिरायला खूप वेळ लागतो, म्हणून मी ह्याच्यातच कोबीची म्हणजे असं हे करून घेते, बारीक करून घेते. आणि खूप वेळ पण लागत नाही, पटकन होऊन जातं कोबी बारीक. रात्री बारीक करायला म्हणजे रात्री कापून वगैरे ठेवायला वेळच नव्हता. काल रविवारी होता, म्हणून आम्ही बाहेर गेलेलो. तर ते कशासाठी गेलेलो तर ते तुम्हाला थोड्या दिवसांनी समजेल. तर साड्या घेण्यासाठी गेलेलो, पण ते कशासाठी त्या साड्या होत्या त्या मी नंतर तुमच्याशी शेअर करेन. तर आता इकडे कोबी आहे तो ते ह्या चॉपरमध्ये मग मी तो बारीक करून घेते आणि कोबीची भाजी चपाती बनवणार आहे डब्याला. तर इकडे कोबी आहे तो पटकन असा बारीक होऊन जातो. तर कोबी मी बारीक करून घेते, फक्त असं छोटे छोटे तुकडे करून ह्याच्यात टाकायचे. आणि पण जास्त भरला की मग ते चालत नाही, मग जरासं थोडंसं कमीच भरायचं ते, तर लगेच होऊन जातं. तर इकडे आता दूध गरम करत ठेवत आहे. मुली स्कूलला जाणार आहेत, तर त्यांच्यासाठी दूध वगैरे गरम करून ठेवते. म्हणजे एक झालं की एक असं पटपट कामं करून घेता येतात. आता इकडे मी दूध आहे ते गरम करत ठेवते आणि इकडे भाजीला नंतर मी फोडणी देणार आहे. तर कोबीची भाजी साधी सिंपल असते. तेल, मिरची, हळद, जिरं, मोहरी आणि शेंगदाण्याचं कूट हे आमच्याकडे सगळ्या भाजीत जवळजवळ घातलं जातं. तर अशीच पिवळी कोबीची भाजी आहे ती आवडते आम्हाला सगळ्यांना. तर इकडे कढीपत्ता, मिरची आहे ती तेलात गरम झाल्यानंतर टाकून घेतलेली आहे. नंतर कांदा आहे तो भाजून घेणार आहे मी थोडा. तोपर्यंत जे काय घेतलेल्या वस्तू त्या धुवून मी तिथं खिडकी आहे तिथं ठेवते. म्हणजे ते जरा त्यातलं पाणी निथळलं किंवा ते आहे त्या जागेवर ठेवलं तरी चालतं. तर इकडे मी हळद टाकलेली आहे आणि इकडे बघा मिरची, कढीपत्ता, हळद आणि कांदा टाकलेला आहे तेलात. तर आता इकडे जो बारीक करून घेतलेला कोबी आहे तो सुद्धा मी ह्याच्यात टाकून घेत आहे. आणि ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही नाही, फक्त वाफेवर छान शिजते भाजी. पाणी वगैरे काही टाकायला लागत नाही, फक्त 2-2 मिनिटांनी बघून हलवून मग नंतर झाकून ठेवायची. तर इकडे शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये. आता याला झाकून ठेवायचं, चांगलं वाफ येऊन द्यायची. वाफेवरच छान भाजी शिजते आणि चवसुद्धा चांगलीच लागते. तर इकडे मी तोपर्यंत चपातीचं पीठ आहे ते मळून घेते. म्हणजे भाजी शिजेपर्यंत जे पीठसुद्धा आपलं मळून होईल. इकडे चपातीचं पीठ आहे ते मी मळून घेत आहे. तर इकडे चपातीचं पीठ वगैरे मळून झालेलं आहे, ते थोडा वेळ ठेवते. बाकीचं मग जे तेल वगैरे घेतलेलं ते ठेवलेलं आहे. भाजी छान म्हणजे शिजत आलेलीच आहे. आता तोपर्यंत पीठ पण भिजते, तोपर्यंत इकडं त्या दोघींची पाण्याची बॉटल भरून घेते. भाजी शिजते आणि पीठ जोपर्यंत भिजते तोपर्यंत इकडे पाण्याची बॉटल आहे ते मी भरून घेते दोघींच्या पण. म्हणजे पटकन त्यांचं एक वस्तू आवरून दिल्या की म्हणजे टेन्शन नाही राहत. तर आता इकडे त्यांच्या पाण्याच्या बॉटल भरून ठेवलेल्या आहेत आणि जे पाणी पडलेलं आहे ते वायपरने असं मी हे करते, सुकं करून घेते थोडं. तर भाजी आहे ती थोडीशीच राहिलेली आहे म्हणजे शिजायची. तर इकडे तोपर्यंत मी ह्या गॅसवर ते ठेवलेले आहे भाजी. ह्या गॅसवर दूध गरम होत आहे
आणि तिकडे चपातीसाठी तवा पण गरम करत ठेवलेला आहे. तर तो सुद्धा बारीक गॅसवरच आहे, कारण ह्या दोघींना दूध वगैरे द्यायचं आहे. तर आता मी ह्या दोघींना दूध देते, तोपर्यंत तवा थोडासा गरम होऊन जाईल आणि भाजी पण शिजत आलेली आहे. तर इकडे दोघींना मी दूध आहे ते ओतून देते. तोपर्यंत त्यांचं दूधसुद्धा दोघींचं त्यांचं आवरेपर्यंत थंड होईल, ते कपडे वगैरे त्यांच्या स्कूलच्या घालेपर्यंत तोपर्यंत. तर इकडे लगेचच जर दूध वगैरे काही सांडलं तर मी लगेचच साफ करून घेते, नाहीतर मग परत तसंच राहतं आणि मग ते आपण कधी किचन ओटा क्लीन करेपर्यंत खूप वेळ होऊन जातो. मग ते सगळं चिकचिक झाल्यासारखं वाटतं, म्हणून मी लगेचच काही जर सांडलं तर असं पुसून वगैरे घेते. तर इकडे आता मी भाजीसुद्धा झालेली आहे, चपात्या आहेत त्या बनवून घेते. तर आता चपात्या आहेत त्या सगळ्यांना म्हणजे एकदम कधी जसा वेळ असेल तसं, जर वेळ असेल तर सगळ्या चपात्या बनवून घेते, नाही तर नसेल दिशूचं सगळं आवरून झाले असेल, फक्त कपडे वेणी घालायची असेल तर मग लगेच मी तेवढ्याच चपात्या बनवते दोघींच्या पुरते. पण अजून तिचं चाललं आहे तयार होणं, तोपर्यंत म्हणलं माझ्या सगळ्या चपात्या होऊन जातील. तर आता इकडे चपात्या आहेत त्या मी सगळ्या बनवून घेते. तर इकडे सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि भाजीसुद्धा झालेली आहे शिजून व्यवस्थित. तर इकडे मी दोघींचा डब्बा आहे ते भरून घेते. तर तो डब्बा भरायच्या आधी मी डब्बा स्वच्छ पुसून वगैरे घेते आणि नंतर डब्बा वगैरे भरून घेते. तर दोघींनासुद्धा कोबीची भाजी आणि चपातीच दिलेली आहे. तर इकडे मी डबे आहेत ते दोघींचे भरून घेते, म्हणजे नंतर आणि डब्यांना झाकण लावणार नाही, कारण खूप गरम आहे चपातीसुद्धा. भाजी बघा तुम्ही बघू शकता, वाफसुद्धा त्यातून बाहेर येत आहे. तर थोडा वेळ असंच ओपन ठेवणार आणि जायच्या वेळेस मग त्यांचं डबे भरून बॅगेत भरून देते. तर दोघींचेही डबे थोडी थोडी चपाती एक्स्ट्रा देते मी, अर्धी जर खाल्ली तर ठीक, नाही तर एखाद्या मैत्रिणीने डब्बा आणला असेल किंवा नसेल तर तिला दिला तरी चालते. तर दोघींचे सुद्धा डबे भरून आता मी असं ठेवलेले आहेत. मग त्या दोघींची त्यांचं त्यांना आवडले डबे बॉटल सगळं भरलं आणि आता ह्या निघालेले आहेत स्कूल. अरुबा दिशुका रुमाल घेतलास का? हा, तर त्या दोघी स्कूलला गेल्या. आता स्कूलला गेल्यानंतर माझे पुढचे जे काम आहेत ती चालू आहेत. मिस्टरसुद्धा गेलेले आहेत. तर ही तिघंही घरातून बाहेर पडली की मग माझं घरातला जो टास्क आहे तो कंप्लीट करायचा चालू होतो. तर इकडे बिछाण्यांच्या घड्या घालून मी बेडवरच ठेवलेल्या, तर त्या मी आता आतमध्ये ठेवत आहे व्यवस्थित. बेडशीट चेंज करायची आहे म्हणून बेडशीट काढलेली आहे. आणि पावसाळ्यामध्ये कसं होतं आहे ना की ज्या 2 हलक्या बेडशीट आहेत ना त्याच मी यूज करते, दुसऱ्या यूज करत नाही, कारण त्या जरा जाड आहेत आणि मग त्या सुकणार नाहीत, वास येणार, म्हणून अशा हलक्या हलक्या आहेत त्याच बेडशीट आहेत त्या यूज करते. आणि कधी कधी ही विंडो ओपन राहते ना, तर पाऊस एकदम अचानक आला तर कधी कधी तिकडे पाणी म्हणजे त्याच्या हवेने येत असतं. मग त्या ज्या मोठ्या जराशा जाडसूळ आहेत बेडशीट मग त्या लवकर सुकणार नाहीत, म्हणून ह्याच 2 आहेत ह्या पावसाळ्याभर म्हटलं वापरायचं आणि नंतर दुसऱ्या बेडशीट काढायच्या. तर इकडे बेडशीट वगैरे धुवायला टाकलेले आहे. तर आता इकडे झाडं वगैरे मारून घेते आणि आतमध्ये मी कपडे सुकत घालते किचनमध्ये, पण तिथं पण कधी म्हणजे असं पूर्ण सुकत नाहीत. मग तिकडचे कपडे सुकले की इकडं हॉलमध्ये एक मी रश्शी बांधलेली आहे, जराशी अशी ओलसर असली तर मग इकडे आणून टाकते. मग इकडे रात्रभर दिवसभर फॅन चालू असल्यावर ते सुकून जातात. परत दुसऱ्या दिवशी तसंच करायचं, आतले कपडे बाहेर आणून टाकायचे आणि तिथं जी मशीनमध्ये झालेले आहेत ते टाकायचे. तर आता इकडचा पसारा आहे तो रोज नित्यनियमाने ते आपलं केलंच पाहिजे, पुसून वगैरे घेऊन आहे त्या गोष्टी जागेवर ठेवून वगैरे. तर आता इकडे सुद्धा पुसून वगैरे घेते व्यवस्थित.
तर आता किचनमधले सगळं व्यवस्थित हॉलमधलं सगळं व्यवस्थित आवरलेलं आहे. तर आता किचनमध्ये जे काही पसारा आहे तो सगळं आवरून घ्यायचा आहे. आधी बघितलं पितांबरीच्या डब्यात पितांबरी आहे का, तर थोडीच होती, कारण आज सगळे देव होते ते घासायचे होते. तर आता इकडे सगळी भांडी वगैरे आहेत ती मी घासून घेते स्वच्छ. आधी किचन वगैरे सगळं क्लीन करून घेते, बेसिंग वगैरे, म्हणजे नंतर मग मी देवाची भांडी धुतली तरी चालू शकते. तर मग इकडे आता मी भांडी घासलेली आहेत, धुवून वगैरे घेते. तर त्या भांडी धुवायच्या आधी ही जाळीसुद्धा मी धुवून घेते, कारण हे तिलासुद्धा कुठेतरी कधीतरी असं घाण लागते. मग ती तशीच राहिली की मग ती साठवण राहते, मग ती दिसताना मेसी दिसतं अगदी. मग ते भांडी धुवायच्या आधी ती जाळीसुद्धा धुवून घेते कधी कधी. रोज नाही म्हटलं तर 1-2 दिवसातून तरी ती जाळीसुद्धा धुतली पाहिजे. तर इकडे भांडीसुद्धा धुवून झालेली आहेत. तर आता इकडे मी शेगडी आहे ती स्वच्छ करून घेते. तर ती शेगडी आहे तर ती मी जी भांडी घासायचं कात्या आहे त्यालाच थोडा साबण लावून ती शेगडीवरून फिरवून घेते एक हात, आणि नंतर पुसून काढते, धुवून घेत नाही. आणि त्याच्यावरचे जे बर्नर आहेत ते सुद्धा काढलेले आहेत, नाहीतर ते ओले झाले ना मग गॅसच लागत नाही, म्हणून ते काढावे लागतात. नाहीतर ते धुताना वगैरे कधी जर ओले झाले तर गॅस पटकन लागत नाही, म्हणून ते सुद्धा काढलेले आहेत. आणि एक हात फिरवून घेतलेला आहे साबणाचा. तर आता मग मी जे किचन आहे ते धुवून घेणार आहे, पण शेगडी आहे ती मी पुसूनच घेते. तर इकडे शेगडीसुद्धा स्वच्छ केलेली आहे. किचन ओटा आहे तो पण क्लीन केलेला आहे. तर अशा रीतीने मी माझं किचन आहे ते क्लीन करत असते रोज. तुम्ही आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर इकडे किचन वगैरे क्लीन करून झालेला आहे, मस्त छान दिसतं असं. मग दिवसभर काहीच टेन्शन राहत नाही किचन एकदा क्लीन केल्यानंतर. मग आता जी इकडे बेसिंग आहे ते सुद्धा मी स्वच्छ करून घेते. कधी सकाळचं घासते कधी संध्याचं, पण दिवसातून एकदा तरी त्याला बेसिंग स्वच्छ घासून घेते, म्हणजे कसं खूप घाण पण होत नाही, वास पण येत नाही, आणि बघितल्यानंतर जरा फ्रेश वाटतं, छान वाटतं. नाहीतर कधीतरी आपण घासणार मग ते की बेसिंग आहे ते खूप घाण होत जातं आणि सगळे डाग वगैरे दिसतात. तर त्याबरोबरच मी लगेचच नळसुद्धा घासून घेते. 1-2 दिवसातून तरी नळ घासते. रोज जरी नाही घासायचं झालं तरी 1-2 दिवसातून तरी नळावर असा हात फिरवून घेते, त्यामुळे नळसुद्धा स्वच्छ दिसतात.
आता देवाची भांडी आहेत ती घासून घेत आहे. मग घासून धुतल्यानंतर ह्या जे पान आहे त्या प्लेटीमध्ये मी ठेवत आहे. तर भांडी वगैरे मी घासून स्वच्छ घेतलेली आहेत सगळी देवाचे आहेत ते. खूप घासलेलं दाखवलं नाही कारण ऑलरेडीच खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे असं मला वाटतं, म्हणून मी डायरेक्टली असं भांडी घासून झाल्यानंतर अशी पालथी घालून घेते आणि ज्यावेळेस मंदिरात देवारात ठेवते त्यावेळेस पुसून ठेवते म्हणजे लवकर घाण होत नाहीत. तर इकडे माझी पूजासुद्धा झालेली आहे. देवांना दिवा लावलेला आहे मस्त, नंतर धूप लावलेली आहे आणि आता फुलं वाहत आहे मी. तर अशा प्रकारे मी माझा व्हिडिओ आजचा जे मंडे मॉर्निंग रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर हे माझं सोमवारचं रुटीन होतं आणि अशी देवपूजासुद्धा व्यवस्थित छान अशी झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ आहे तो खूप मोठा आहे, पण बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल थँक्यू.